नमस्कार, मी वनिता सावंत. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजना ही मागील 5 वर्षापासून गरजू, गुणवंत पण आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी चिंचवड येथे काम करत आहे. आज आपल्याबरोबर जळगावची रुपाली आहे आणि या रुपालीला उच्च शिक्षणासाठी मदत हवी आहे. नमस्कार, माझं नाव रुपाली मसाळ आहे. मी बुलढाणा तालुक्यामधून जळगाव जामोद मधली आहे. मी इथं माझं शिक्षण कंप्लीट करतेय. तुझ्या कुटुंबात एकूण किती व्यक्ती आहेत? मी 15 वर्षाची असताना माझ्या आई वडिलांचं छत्र माझ्या डोक्यावरून हरवलेलं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये एकूण 3 मेंबर आहेत, माझा भाऊ, वहिनी आणि मी. 10वी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती स्वतःच्या शेतात काम करून इतरांच्या शेतातली सुद्धा कामं करून तिनं शिक्षण घेतले. रुपालीनं तिचे ग्रॅज्युएशन BCom संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे आणि आता ती डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीमधून पूर्ण करत आहे. ती MBA पूर्ण करण्यासाठी पार्ट टाइम अकाउंटंट म्हणून 15,000 रुपये महिना घेऊन काम करत आहे. ती तिची 2 लाख रुपये फी भरण्यासाठी काम करून फी भरत आहे. ती फी भरताना नेमकं आता अडचणी कशा येतात? तू 15,000 नोकरी म्हणजे 15,000ची नोकरी करतेस, मग त्याच्यात ते मॅनेज नाही होत का? नाही होते. काय अडचण येते कारण त्याच्यामध्ये? 15,000 महिन्याला तेव्हाच भेटतात जेव्हा मी कंटिन्युअसली कंपनीमध्ये जाणार. पण मला माझ्या एज्युकेशनमुळे खूप सगळ्या अशा सुट्ट्या घ्याव्या लागत आहे. कारण प्रोजेक्ट, असाइनमेंट आणि एक्झाममुळे. तर मला मंथली 8 ते 9 हजारच पेमेंट मिळतंय आता. आणि त्यामध्ये मला पैसे घरी पाठवणे प्लस रूमचा खर्च काढणे, म्हणजे शिक्षणाला काही राहतच नाहीये सोबत. त्याच्यामुळे खूप अडचण येते मला. तिला आई वडील नसल्यामुळे घर भागवण्यासाठी हातभार लावावा लागतो. तिची आई आजारी असताना सावकाराकडून घेतलेले व बँकेकडून सुद्धा घेतलेले 5 लाखाचे कर्ज फेडायचे आहे. 2023च्या महापुरामध्ये शेती वाहून गेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अजून मंदावली आणि कर्जही फेडायचं, त्यासोबत शिक्षणही पूर्ण करायचं. हे सर्व करणं रुपालीला खूप अवघड जात आहे. त्यामुळेच ती ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेबद्दल जाणून आपल्याकडे आली आहे. तिला MBAचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत हवी आहे. ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेअंतर्गत तिला मदतीचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण रुपाली व तिच्यासारख्या अनेक गरजू मुलींना शिक्षणासाठी मदतीचा हात हवा आहे. अशा मुलींच्या शिक्षणासाठी ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून इच्छुक देणगीदारांनी या मुलींना मदत करण्यासाठी कृपया ओम प्रतिष्ठानशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.